नमस्कार मंडळी. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच PMFME ही केंद्र पुरस्कृत योजना एक जिल्हा एक उत्पादन ODOP वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या आधारावर कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत वोकल फॉर लोकल म्हणजेच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सध्या देशाच्या ग्रामीण भागात सुमारे 25 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. मात्र ते अनौपचारिक स्वरूपाचे आणि एकदम छोट्या पातळीवरचे आहेत, कारण त्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पुरेसं खेळतं भांडवल त्या उद्योजकांकडे उपलब्ध नाही. म्हणूनच सध्या अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि नवे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पाठबळ पुरवणं हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या तत्वावर राबवली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुबलक उपलब्ध असलेल्या शेतीमालानुसार उत्पादन निश्चित करण्यात आलं आहे. त्यात तेलबिया, फळं, भाजीपाला, सागरी उत्पादनं, अन्नधान्य, कडधान्य, मसाला पिकं, किरकोळ वन उत्पादनं आणि दुग्धजन्य उत्पादनं आदींचा समावेश आहे. बेरोजगार युवक, महिला, प्रगतिशील शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारच्या भागीदारी संस्था हे या योजनेचा वैयक्तिकरित्या लाभ घेऊ शकतात. एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, विशेष करून महिला बचत गट, खाजगी व सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात. वैयक्तिक लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जाईल. गट किंवा शेतकरी कंपन्यांनाही या योजनेअंतर्गत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. त्याशिवाय या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता गटातल्या सदस्यांना खेळतं भांडवल आणि छोटी मशिनरी घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान MSRLM, तर शहरी भागासाठी महाराष्ट्र राज्य शहर जीवोन्नती अभियान MSULM यामार्फत प्रति सदस्याला 40,000 रुपये बीज भांडवल रक्कम म्हणून दिले जाणार आहेत. सामायिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रकल्पाच्या 35% केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येईल. इन्क्युबेशन सेंटरसाठी शासकीय संस्थांना 100%, खाजगी संस्थांना 50%, तर अनुसूचित जाती व जमातीसाठी 60% प्रमाणे अर्थसहाय्य दिलं जाईल. निवड झालेल्या प्रकल्पांना प्रशिक्षणासाठी 100% सहाय्य असेल. ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी सामायिक ब्रँड अंतर्गत प्रकल्पाच्या 50% केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठीही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. सध्या सुरू असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP या निकषात बसणारे नसले तरी चालू शकेल. नव्याने सुरू होणारे उद्योग मात्र एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP या निकषानुसार ठरवण्यात आलेल्या उत्पादनाशी निगडीत असावेत असा नियम आहे. त्या वर्गीकरणानुसार एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या आधारावर पुणे आणि लातूर जिल्ह्यासाठी टोमॅटो हे शेती उत्पादन ठरवण्यात आलं आहे. या 2 जिल्ह्यात टोमॅटोपासून केचप, प्युरी, जॅम, सॉस, चटणी, टोमॅटो पेस्ट आदी पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प नव्याने सुरू करू इच्छिणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्या अनुषंगाने टोमॅटो प्रक्रिया उद्योगाविषयी थोडक्यात जाणून घेऊ आणि एका युवा उद्योजकाचा चांगला प्रयोगही पाहू. टोमॅटोला वर्षभर मागणी असते, त्यामुळे 3ही हंगामात हे पीक घेतलं जातं. टोमॅटोपासून कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आदी अन्नद्रव्य तसंच अ आणि ब जीवनसत्वही मिळतात. टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण 94 ते 95%, तर TSSचं प्रमाण 3.5 ते 5.5% असल्याने त्याची टिकवण क्षमता खूपच कमी असते. त्यामुळे काढणीनंतर तो बाजारपेठेत वेळेत पोहोचला नाही तर बरंच उत्पादन वाया जातं. काही वेळा एकदम आवक झाल्यामुळेही भाव मिळत नाही. हे टाळण्यासाठी टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकतो. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या मंगरूळ पारगावमधल्या दत्ता येवले नावाच्या कृषी पदवीधर युवकाने 2018 साली नारायणगावला टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू केला.
समर्थ ॲग्रो फूड प्रोसेसिंग हे त्याच्या उद्योगाचं नाव. पुणे जिल्ह्यात टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर येतं आणि त्यातही जुन्नर तालुक्यात ते खूप जास्त आहे. शिवाय नारायणगावला टोमॅटोची मोठी बाजारपेठही असल्याने या भागाला टोमॅटो हब अशी ओळख मिळाली आहे. म्हणूनच संधी ओळखून या तरुणाने इथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू केला. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या शेतातून टोमॅटो आणल्यानंतर रिफॅक्टोमीटरद्वारे त्याच्यातलं साखरेचं प्रमाण तपासलं जातं. त्याचं प्रमाण सर्वसाधारणपणे 4.5 ब्रिक्स असतं. नंतर टोमॅटोची वर्गवारी केली जाते. पाण्याच्या टाकीत ते धुवून मग त्याचं सॉर्टिंग केलं जातं. फ्रूट मिलरच्या सहाय्याने टोमॅटो कुस्करले जातात. त्यामुळे तयार झालेला टोमॅटो ज्यूस पाईपद्वारे पंपिंग करून केटल अर्थात किटलीमध्ये आणून तिथे योग्य त्या तापमानाला उकळवला जातो. यामध्ये विविध टप्प्यात उकळवण्यासाठी वाफेचा वापर केला जातो. बॉयलरमध्ये तयार झालेली वाफ पदार्थ उकळवण्यासाठी वापरली जाते. तिचं तापमान सुमारे 100 अंश सेल्सिअस पर्यंत असतं. वाफेचा दाब आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे वॉल्व लावण्यात आलेले असतात. त्यांचा उपयोग करून तापमान आणि दाब नियंत्रित केला जातो. अन्न प्रक्रिया उद्योग करताना स्वच्छता सर्वात महत्त्वाची असते, कारण हे पदार्थ नागरिकांच्या आहारात येणार असतात. किटलीमध्ये उकळवलेला ज्यूस पाईपद्वारे पल्प फिनिशरमध्ये आणून त्यातून बिया आणि साली काढून टाकल्या जातात. मग शिल्लक राहतो तो शुद्ध टोमॅटो रस. हा रस पाईपने वेगळ्या टाकीत घेऊन योग्य त्या तापमानाला उकळवला जातो. मग टोमॅटो प्युरी तयार होते. ती तयार झाल्यानंतर ब्रिक्स आणि ॲसिडिटी तपासली जाते. त्यानंतर त्यात टिकवण क्षमता वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह आणि आवश्यकतेनुसार अन्य घटक मिसळून सॉस, केचप, ज्यूस आदी पदार्थ तयार केले जातात. तिथून हे पदार्थ पाईपद्वारे मोठ्या टाकीत आणून वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्या आणि कॅन्समध्ये भरले जातात. ब्रँडिंग करता त्यावर आकर्षक लेबल्स लावली जातात. त्यानंतर ती उत्पादनं बॉक्समध्ये भरून वेगवेगळ्या बाजारपेठांच्या मागणीनुसार दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, वितरक, कृषी प्रदर्शनं आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जातात. नुकत्याच आपल्याकडे आलेली PMFME प्राईम मिनिस्टर फॉर्म्युलेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग अर्थात ODOP वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ही स्कीम आपल्याकडे आता सध्या लॉन्च झाली आहे. आणि ह्या स्कीमच्या माध्यमातून मी आपल्या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी ह्या स्कीमच्या माध्यमातून ॲप्लिकेशन केलं आहे. आणि प्रोडक्टचे जे काही छोट्या प्रमाणात माझं प्रोडक्शन चालू होतं त्याला अपग्रेडेशन करण्यासाठी किंवा त्याच्यावर नवीन मशिनरीज त्याच्यामध्ये आणण्यासाठी आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी कशी प्लस होईल यासाठी मी आता ह्या स्कीमच्या माध्यमातून अप्लाय करत आहोत. तसंच वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून बँकेमार्फत यासारख्या प्रकल्पांना अर्थसहाय्यही करण्यात आलं आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, त्याचबरोबर तत्सम डिपार्टमेंट आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. काय मग या योजनेबद्दल समजल्यावर तुम्हालाही उद्योग सुरू करावंसं किंवा तुमचा असलेला उद्योग वाढवावंसं वाटतंय का? मग निश्चितपणे तो विचार पक्का करा. चला तर मग आता वेळ कशाला दवडताय? जास्तीत जास्त जणांनी पुढे येऊया. अन्न प्रक्रिया उद्योग वाढवूया. यातूनच आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल अर्थात स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर बनूया. देशालाही आत्मनिर्भर बनवूया.